परमेश्वराच्या नावाला धन्यवाद मागू. आज गळप्रेसपूर्वक कामाचा दिवस आहे. प्रभू उठला आहे आणि जसं दादांनी म्हटले आम्ही आभारी आहोत. आभारी ईश्वराचं आभार मानतो. आम्ही आभार करण्याशिवाय काही करू शकत नाही. मनुष्याकडे तेवढे दोन हात आहे, दोन पाय, दोन पायाने आपण नाचू शकतो, दोन हाताने टाळे वाजवू शकतो, त्याची स्तुती आराधना करू शकतो. हे परमेश्वराकडून मानवासाठी मोठं कृपा आहे की येशू ख्रिस्त आज आमच्यासाठी क्रूस खांबावरती गेला आणि पुनरुत्थान झाला आणि त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे ऑलरेडी. आणि आपण पाहणार आहोत की आज येशूचा जन्म, आपण म्हणतो येशूचा पुन्हा जन्म, याविषयी आपण पाहणार आहोत. हिब्रू काळात याचा पहिला त्या 5व्या वचन आहे. आणि ह्या पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य जे आहे मंडळीला काय मिळालेले हे आपण थोडं शिकणार आहोत. आणि विशेष करून मी परत एकदा लोणावळा चर्च मंडळीचं पास्टर कमिटीचा आभार मानतो. आमच्यामध्ये पास्टर साहेब आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तुम्ही आम्हाला बोलवलं, इथं वेलकम केलं आणि देवाचं वचन सांगण्यासाठी संधी दिली. हे सर्व गोष्टी वरून घडून येत असतात. आम्ही फक्त कृती करणारे असतो आणि विश्वासाने ज्यावेळेस आम्ही कृती करतो चर्च आशीर्वादित होतो, शहर आशीर्वादित होतं. आणि मागच्या वेळेसच ब्रदर आले होते, त्यांनी सांगितलं मोठा प्रोग्राम इथं झाला होता आणि सांगितलं की तुम्हाला ह्या मंडळीतले दोन महत्वाच्या घटकांना ते स्थान मिळालेले आणि बरोबरच जे चर्च नाव आज लोणावळ्यात गाजलं जाते देवाचं बरोबर धन्यवाद देऊया. आपण जसे म्हटले की पवित्र आत्म्याचं मार्ग मोकळा झालेला आहे, देवाचा मार्ग मोकळा झालेला आहे लोणावळ्यासाठी. आणि या मंडळीतर्फे लोणावळा जे आहे ते हलून अग्नीच्या सामर्थ्याने भरून टाकण्याचं आणि चर्च ते पूर्ण करत. कारण आमच्या पाठीमध्ये देव पवित्र आत्मा आहे आणि परमेश्वर आम्हाला चालवतो, मार्गदर्शन करतो, आम्हाला वाट दाखवतो, आत्मे आमच्याकडे आणतो, आमच्यासाठी दरवाजे उघडतो आणि ज्या स्टेट देतो आणि आमच्याकडून परमेश्वर मोठं काम करून घेतो. ज्या आम्ही करू शकत नाहीये पण आम्ही त्यावेळेस विश्वासाचं एक पाऊल पुढे टाकतो. देव आमचा वापर त्याच्या राज्यासाठी करत असतो. आपण त्याला आपण विश्वासाचं पात्र नेहमी वापरण्यासाठी ज्यावेळेस उपलब्ध असतं ना मग देव त्या पात्राला वापरतो. आणि मग ते पात्र जे आहे आशीर्वादाचं होतं आणि ते पात्र जे आहे स्वतः आशीर्वादित होतं, लोकांना आशीर्वादित करतं. म्हणजे आता सगळ्या चर्चची नजर आता त्या चर्चकडे लागली. त्याचा पुढचं काय आहे तुला आपण करणार आहोत, पुढे करणार आहोत. ही तर सुरुवात आहे दुसरी 20-26 ची सुरुवात आहे. अजून अजून किती महिने बाकी, 8-9 महिने बाकी आहे बरोबर. अजून हलवून टाकायचं आहे आपल्याला. म्हणून देवाला धन्यवाद मागू की तो आता वापर करत आहे आपला. तर आपण आता वापरण्याचं पात्र झालेले, आता वापरण्याचं पात्र नेहमी वापरतच राहायला पाहिजे. वापरत राहिलो, वापरायला आशीर्वादित करेल आणि लोणावळा जे आहे ना हे आशीर्वादाचं केंद्र बनल. आणि मला वाटतं पुण्यावरून लोक लोणावळ्याकडे येतील. आज लोणावळ्याकडून पुण्याकडे जातात पण असं होईल की पुण्याकडून लोक लोणावळ्यात येतील. आम्ही देव काम देवाला कुठली गोष्ट अशक्य नाही. देव म्हणतो की कधी कधी देवाचं असतं की सगळे पुण्याकडे जातात. मी आता असा एक उभा करणार आहे की लोक शहरातून अरण्याकडे जातील. वापरण्याचं साधन तुम्ही बनत आहात, पात्र बनत आहात. देव तुमचा वापर करत. आपण वचनाकडे जाऊया, प्रार्थना करूया. पवित्र आत्म्याला तापा देऊया. पवित्र आत्मा आपल्याबरोबर काय करतोय बघूया. धन्यवाद मागतो परमेश्वराला प्रभू आज तुझं वचन सांगण्यासाठी मानवी बुद्धीने मी अपूर्ण परमेश्वरा पवित्र आत्म्या मला माझे विचार करताना सहाय्य कर, मदत कर. देवा आज वचन सांगण्यासाठी सामर्थ्य दे. वचन सांगण्यात वचन सांगत असताना
पवित्र आत्मा माझ्या मागे बोललेला आध्यात्मिक ज्ञान दे देवा, परिपूर्ण कर देवा, बोलायला शब्द दे देवा, विषय जरी आत्मिक असलं तरी देवा माझ्या मागे बोललेला समजण्यासाठी तू मला सहाय्य कर, मदत कर पवित्र आत्मे. विशेष करून पवित्र आत्मे विनंती करते की आत्मे बसलेले इस्टरच्या दिवशी देवा त्यांच्या अंतःकरणात सुद्धा कार्य कर देवा, त्याचे आध्यात्मिक जे काम आहे ते उघड देवा, जेणेकरून हे वचन कसं पेरलं जाईल त्या वचनानुसार प्रत्येक व्यक्ती आज आशीर्वादित होऊ दे देवा. वाचनाचं बीज अशा प्रकारे पेरलं जाऊ दे, प्रत्येक जणाने फळ देणार तो वापरण्याचं पात्र बनावं अशी दया कृपा आज प्रत्येकावरती कर म्हणून तुला विनंती करते. तू पुढच्या वेळेला मी तुझ्या हातात देते. त्याने कारण तो पेश कर त्याच्या पवित्र नामात आपण बोलतोय. आपण जाऊया योहानी असं काय होता, शब्द होता आणि शब्द देवा सह होता. प्रारंभी म्हणजे कधी आपण ऑलरेडी पाहिलेले थोडं त्याच्याबद्दल घेतलेले. उत्पत्तीच्या आधी उत्पत्तीच्या आधी काय होतं, शब्द होता आणि शब्द हा कोणाबरोबर होता, देवासह होता. म्हणजे आपण पाहतो की प्रथम कोण आहे, देव आहे आणि पण देवाबरोबर कोण आहे, शब्द पण आहे. ओके, तर हा शब्द पण वचन सांगते की शब्द देवासह होता आणि शब्द देव होता असं म्हटलेलं आहे. म्हणजे शब्द इज इक्वल टू देव आणि देव इज इक्वल टू नाही, देव इज इक्वल टू देव आणि शब्द इज इक्वल टू आल्सो देव. बरोबर आहे. म्हणजे दोन तिथं झालेले, एक देव आहे आणि एक शब्द आहे. बरोबर. पण हा शब्द म्हणजे हा शब्द नाहीये, फक्त तो एक व्यक्ती आहे, ते कॅरेक्टर आहे, ते ज्याला म्हणतो एक लाईव्ह असं जिवंत असं व्यक्तिमत्व आहे. बरोबर आहे. म्हणजे एक परमेश्वर आहे आणि अजून एक शब्द आहे. बरोबर. आता हा शब्द कोण, आता योहान जे लिहिते ना, योहान मध्ये तो परमेश्वराबद्दल लिहित नाहीये, तो शब्दाबद्दल लिहितो आणि शब्द आणि देवाचं जे रिलेशन आहे त्याबद्दल लिहितो. कळते तुम्हाला. म्हणजे प्रारंभी म्हणजे उत्पत्तीच्या आधी अजून काहीच बनलं नव्हतं. बरोबर. तर तो सांगतो की शब्द जो आहे हा देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. बरोबर आहे. म्हणजे देव पण आहे आणि शब्द पण आहे. शब्दाचा जन्म कुठून झाला असणार, तर कुणीच नाहीये. शब्दाचा जन्म देवातूनच झाला असणार. बरोबर. प्रेज द लॉर्ड. कारण देव तर देव आहे आणि शब्द पण देव आहे. म्हणजे शब्द पण देव आहे, तर नक्कीच त्याचा उत्पन्न करता हा देवातून असत. कारण वचन सांगते, पुढे आपण गेल्यावरती म्हणतो येशू परमेश्वराला पिता म्हणतो आणि पिता येशूला काय म्हणतो, पुत्र म्हणतो. म्हणजे त्या दोघांचं रिलेशन काय, पिता पुत्र आहे. मग पिता पुत्र आहे तर नक्कीच पिता प्रथम आहे, पुत्र नंतर आहे आणि पित्यातूनच पुत्र निघतो. आता आपण फिजिकल गोष्टीने विचार करतो, पण इथं स्त्री कुठंच नाहीये. इथं एक पिता आहे आणि इथं एक पुत्र आहे. बरोबर. म्हणजे पितातूनच पुत्र निघाला असणार. बरोबर. म्हणजे पिता पण एक देव आहे आणि पुत्र पण एक देव आहे. बरोबर. असं वचन सांगते, मी नाही सांगत मला. म्हणजे शब्द पण ती देव असले तर ती व्यक्ती आहे. बरोबर. ते आत्मिक सामर्थ्याने असलेले ते व्यक्ती आहे. बरोबर. आणि दोन्ही आपापल्या परीने काम करतात आणि पवित्र आत्मा पण एक व्यक्ती आहे. बरोबर. म्हणजे पिता पुत्र पवित्र आत्मा. बरोबर. हे तीन त्रैक्य आपल्याला या ठिकाणी दिसतात. प्रारंभी म्हणजे कुठल्या प्रारंभी, मीटिंग जात नाही कारण बेसिक वेगळा मिळतो. प्रारंभी म्हणजे कुठल्या उत्पत्तीच्या पहिल्या वचनामध्ये प्रारंभी देवाने, तो प्रारंभी इथं आलेला आहे. बरोबर. हो वचन सांगते की हा जो पर्सन आहे म्हणजे हा जिवंत आहे. म्हणजे हे काय, लिव्हिंग वर्ड आहे. बरोबर. जिवंत शब्द आहे. हा शब्द नुसता शब्द नाही, हा जिवंत शब्द आहे. बरोबर. आणि आपण काय करतोय, त्या जिवंत शब्दाचं प्रीचिंग करतोय. येशूचं प्रीचिंग करतोय म्हणजे आपण काय करतोय, त्या जिवंत शब्दाचं काय करतोय, प्रीचिंग करतोय, सुवार्ता दाखवतोय. ओके. तिसरं वचन, आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. बरोबर. सर्व काय झाले त्याच्या द्वारे झाले. कोणाच्या द्वारे झाले, शब्दाच्या द्वारे झाले. कारण परमेश्वर पिता आहे, पुत्र काम करणार आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी सर्व पित्याच्या इच्छेने करतो. बरोबर. आणि मग पित्याच्या इच्छेने करतो तर पित्याचं एक स्थान आहे आणि पुत्राचं एक स्थान आहे
पुत्र कोण आहे? पित्याची इच्छा हाताच्या कृतीद्वारे पूर्ण करणार, कृती पूर्ण करणार, पित्याची इच्छा पूर्ण करणार. म्हणजे पिता बोलतो, पुत्र ते कृती करतो आणि पवित्र आत्मा काय करतो? ते अस्तित्वात आणतो. कळते तुम्हाला? म्हणजे तिघांचं वेगवेगळं कार्य. परमेश्वर म्हटलं की आदाम बनवायचं, तर परमेश्वराने काय केलं? येशूला सांगितलं मातीचा आदाम बनव. येशूने मातीचा आदाम तयार केला, पण त्याच्यामध्ये हाडं सांधे वगैरे आणायची जबाबदारी कोणाची? पवित्र आत्म्याची. बरोबर. आणि मग पवित्र आत्म्याची जबाबदारी झाली होती. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा परमेश्वराकडे गेलं, रेडी आहे. मग परमेश्वर काय करतो? श्वास तुमतो आणि मग मानव तयार होतो. पण तिथं काम करताना दिसतात. तो विषय नाही, आपला विषय आहे शब्दाबद्दल विषय, तो एकदा पण घेऊया. ओके. आता संपूर्ण सृष्टी काय झालेली? देव बोलला, शब्दाने ते काय केलं? कृतीत आणलं आणि पवित्र आत्म्याने त्याला काय केलं? त्याच्यामध्ये जीवन तयार केलं. ओके. चौथं वचन वाचूया. त्याच्यातही जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होता. त्याच्यात काही काय होतं? जीवन होतं. म्हणजे त्या शब्दामध्ये काय आहे? जीवन आहे. ओके. आणि जीवन म्हणजे कसं होतं? की ते मनुष्य मात्राचा प्रकाश आहे. मनुष्य मात्राचा प्रकाश आहे. आता मनुष्य मात्राचं जीवन म्हणजे हे फिजिकल जीवन नाही, हे स्पिरिच्युअल जीवन आहे, आध्यात्मिक जीवन आहे. बरोबर. आता हे जीवन म्हणजे काय? हे शब्द म्हणजे जीवन आहे. बरोबर. योहानाचा 6 अध्याय 51 वचन. उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. हा. आता तो शब्द पुढे जाऊन काय म्हणतो? स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. प्रेज द लॉर्ड. जिवंत भाकर. बरोबर. म्हणजे आपण काय म्हणतो? त्याच्या ठाई जीवन होतं. म्हणजे पराठाई जीवन आहे, शब्दामध्ये जीवन होते. करेक्ट आहे. शब्दामध्ये जीवन होते. ते जीवन स्वर्गातून आता पृथ्वीवरती उठते. कोणासाठी? तुमच्या माझ्यासाठी. बरोबर. परत एकदा वाचा. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. प्रेज द लॉर्ड. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. बरोबर आहे. आपण भाकरचं काय करतो? सेवन करतो. आता आपण त्या भाकरीमधून सेवन करणार आहे. बरोबर. ते त्याचंच प्रतीक आहे. करेक्ट आहे. भाकर आणि रक्त. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर, स्वर्गातून उतरलेलं रक्त मीच आहे. मीच आहे म्हणजे तो शब्द आहे जो योहानामध्ये दिलेला आहे, जो देवाबरोबर होता, जो स्वतः देव पण आहे. बरोबर. पण तो देवानंतर देवामधून जन्म झालेला आहे त्याचा. पण तो कशासाठी जन्म झालेला आहे? पृथ्वीवरती तुमच्या माझ्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. तो जिवंत भाकर आहे. बरोबर. आणि ती जिवंत भाकर सेवन करणं म्हणजे वचन सांगते त्याच्या ठाई जीवन होतं. त्याच्या ठाई जीवन होतं याचा अर्थ काय? की तो म्हणतो की मी स्वर्गातून तुमच्यासाठी उतरलेलो, मी स्वर्गातून उतरली जिवंत भाकर आहे. हा. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. हा. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. हा. जी भाकरी मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. जी भाकर मी म्हणजे माझा देह काय आहे? भाकर आहे. पण ती भाकर सेवन करण्याचा अर्थ काय? त्याच्यावर विश्वास ठेवणं. ज्यावेळेस तुम्हाला विश्वास तुम्ही त्याच्यावरती ठेवता त्या शब्दाचं जीवन तुमच्या जीवनामध्ये नाही कळलं. ज्यावेळेस येशू ख्रिस्त कोण आहे? जीवन आहे, जो स्वर्गातून आलेला आहे. ते जीवन 60-70 वर्षाचं जीवन नाही, ते सार्वकालिक जीवन आहे. ते स्वर्गीय जीवन आहे. ते परमेश्वराने तुमच्या माझ्यासाठी उत्पत्तीच्या आधी राखून ठेवलेले. आणि त्याला योग्य वेळी ह्या पृथ्वीवरती पाठवलेले. आणि ते जीवन म्हणजे काय? स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. आणि ज्यावेळेस ह्या भाकरीवरती तुम्ही विश्वास ठेवता म्हणजे ती खाता. जसं काय भाकर खातो ना आपण, बरोबर. पराठा बिराठा खातो, तर भाकर पण खातो. भाकर खातो म्हणजे सेवन करता. याच्यातून आपण सेवनच करतो ना. कोण करतं हे सेवन? नाही, आपण करतो. पण हे सेवन करण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणजे अधिकार म्हणजे योग लायकीचा बोल येतो. करेक्ट. तो भाकर सेवन करतो. मग ते सांगते जो त्याच्यावरती विश्वास
विश्वास ठेवतो तोच त्या भाकरीचं सेवन करतो. तो विश्वास कोणाला जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात. म्हणजे तेच म्हटलेले जे जीवन आहे जे परमेश्वराकडे होतं, जे प्रारंभी होतं, जे देवामध्ये होतं, बरोबर, जे देव होतं, बरोबर, ते जीवन स्वर्गातून उतरलेली भाकर मी आहे. याचा अर्थ काय, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळणार. कारण तो मनुष्य मात्राचा प्रकाश आहे म्हटलेले, बरोबर. मनुष्य मात्राचा प्रकाश म्हणजे काय, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळणार. तो प्रकाशित होणार आहे, ते प्रकाशाचे पुत्र होणार आहे. अंधाराच्या पुत्रामधून निघून ते प्रकाशाचे पुत्र होणार आहे. देवाची लेकरं होण्याचा अधिकार त्यांना प्रत्येकाला मिळणार आहे. हे रहस्य त्या शब्दामध्ये लपलेले आहे, जे प्रारंभी देवाने तुमच्या माझ्यासाठी पाठवलेलं आहे. आणि ती व्यक्ती आहे, बरोबर, मी सांगितलेली ती व्यक्ती आहे, ती पर्सन आहे. ओके, आम्हामध्ये वस्ती केली. प्रेज लॉर्ड. जो शब्द होता, जो देवाबरोबर होता, जो देव होता, ज्याच्यामध्ये जीवन होतं, ते जीवन देण्यासाठी तो काय झाला, तेही झाला. स्वर्गीय गौरव सोडलं त्याने आणि तुमच्या माझ्यासाठी काय झाला, मानव म्हणून या पृथ्वीवरती आला. प्रेज लॉर्ड. वचन काय सांगते, शब्द तेही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केलेली आहे. प्रेज लॉर्ड. पण हा शब्द ऍक्च्युअली कोण आहे, परमेश्वराने हे संदेशच्या मार्फत सांगितलं होतं. यशायाचा 7 अध्याय 14 वचन मध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला चिन्ह स्वतः चिन्ह देईल. शब्द स्वतः चिन्ह देणार आहे, हे दुसरं कोणी देणार नाही. शब्द जो आहे हा स्वतः चिन्ह देईल. पहा, कुमारी गर्भवती होऊन प्रभू याचा अर्थ काय, देव. प्रभू स्वतः चिन्ह देईल, म्हणजे शब्द स्वतः चिन्ह देईल. कसं चिन्ह देईल, तो शब्द नेहमी होणार आहे. कळतं तुम्हाला, जो शब्द आहे जो देवाबरोबर होता हा स्वतः जन्मास येणार आहे असं यशाया म्हणतोय. तो स्वतः जन्मास येणार आहे, शब्द तेही होणार आहे. ते चिन्ह असणार आहे तुमच्यासाठी पृथ्वीवरती, बरोबर. ते चिन्ह म्हणजे काय, तो शब्द त्यावेळेस देही होईल, बरोबर. हा, तुम्हाला गर्भवती मिळणार. पहा, त्याचं नाव काय, इमॅन्युअल. याचा आमच्या सानिध्यात देव. म्हणजे शब्द जो स्वर्गात होता, जो जीवनाची भाकर आहे, तो भाकर तुमच्या माझ्यासाठी सार्वकालिक जीवन देण्यासाठी ह्या पृथ्वी तलावरती मानव बनून आला. आणि तो स्वतः जन्माला आलेला आहे. तो चिन्ह आहे पृथ्वीसाठी. इमॅन्युअल याचा अर्थ काय, आमच्या सानिध्यात देव. म्हणजे देव तुमच्या माझ्यासाठी कशाला पृथ्वीवरती आला, सार्वकालिक जीवन देण्यासाठी. आणि सार्वकालिक जीवन देण्यासाठी पहिल्यांदा पापाची तर क्षमा होणार आहे, ते सगळं तो करणार आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे, प्रेज लॉर्ड. बरोबर. आपण पाहतो की इथं काय म्हटलेले की आमच्या सानिध्यात देव. याच्यामध्ये देवाची योजना कधी होती येशूला पृथ्वीवरती आणायची, प्रारंभीच्या. म्हणजे मनुष्य पाप करणार होता हे देवाला माहिती आहे का, येशू ख्रिस्त पुरुष कामावरती जाणार आहे देवाला माहिती आहे का, माहिती. आमच्या सानिध्यात देव, बरोबर. कारण तो पृथ्वीवरती येणारच त्याच्यासाठी आहे, पुरुष कामावर जाण्यासाठी त्याचा जन्म. पण एक लक्षात ठेवा, इथं वचन काय सांगते, 14 वचन योहान याचा आहे, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, बरोबर. आणि वरती काय होतं, पहिला अध्याय प्रारंभ शब्द होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, बरोबर. आणि खाली काय सांगितलंय 14 वचन, शब्द देही झाला. म्हणजे शब्द वरती आहे आणि खाली काय होतंय, तेही झालेलं आहे, बरोबर. म्हणजे त्याचा जन्म कुमारी मरियाच्या उदरी होण्याच्या आधी त्याचा जन्म कधी झालेला आहे, प्रारंभी झालाय. म्हणजे कुमारी मरियाच्या उदरी त्याचं काय ठेवण्यात आलेलं आहे, केवळ बीज. स्वर्गाचं गौरव सोडून ऍक्च्युली त्याचा जन्म पित्यामधून झालेला आहे. त्याचं बीज फक्त काय केलेले, कुमारी मरियाच्या उदरी ठेवलेले की 9 महिने तुम्ही वाढावं आणि मग मनुष्यामध्ये जन्म घ्यावा, बरोबर. म्हणजे त्याचा हा फिजिकल जन्म नाहीये, पवित्र आत्मा मरियेवरती आला. तर कुठलीच कुमारी स्त्री ही गर्भवती होऊ शकत नाहीये. त्याचा अर्थ इथं वचन काय सांगतंय, शब्द देही झाला.
शब्द देही झाला म्हणजे शब्दाने देहामध्ये स्वतःचं रूपांतर, पवित्र आत्म्याने शब्दाचं मानवामध्ये रूपांतर केलं. बरोबर आहे. थोडा अवघड आहे समजायला, मला कठीणच राहते. शब्द होताना तो फक्त बीज बोलून म्हणजे संपूर्ण. आता मी समजा कसं आहे, मी फुल आहे म्हणजे माझा मी पूर्ण देहाने आहे. माझा आता वय जे आहे ते आहे ना, पण माझा जन्म ज्यावेळेस आईच्या उदरी झाला तेव्हा मी ती कसं होतो, बीज रूपी होतो. नंतर वाढत गेलं. पण जर मी परत रिव्हर्स झालो, रिवाइंड करतात ना, कॅसेट रिवाइंड करतात ना, आहे ना, पॅक तिसरं परत पॅक करून उतरत ठेवलं. तर देवाचं रिवाइंड खूप आहे. देवाचं बुद्धी शक्ती सामर्थ्याच्या पलीकडे आहे. त्या शब्दाला परत मानवात आणायचं, मानवामध्ये बीज म्हणून रोपण करायचं, त्या शब्दाद्वारे मानवामध्ये जीवन आणायचं, ही देवाची योजना. तो गौरवात पूर्ण त्यांनी स्वर्गाचा गौरव सोडून वचन सांगते जगात होता, तो जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले. जग त्याच्याद्वारे झाले म्हणजे उत्पत्ती कोणी केली? येशूने केली. पण ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस देवाने त्याला बीज केलं, मरेचं उद्रेक केलं आणि तो शब्द देवी ओळखणं गरजेचं होतं. पण तो तुमचा माझा जीवनाचा प्रकाश आहे. त्याने येणं गरजेचं होतं, त्याने क्रूस काम केलं गरजेचं होतं. त्याच्याशिवाय आमची सुटका नव्हती. त्याचा जन्मच कोणी क्रूस खांबासाठी आला आहे. पण तो क्रूस खांब शेवट नाहीये. तो पुनरुत्थान, हा पुनरुत्थानामधून जीवन त्याचा उद्देश होता परमेश्वराचा. आणि पुनरुत्थानातून आपण जीवनामध्ये चालत आहोत. आपण विजय जीवन आपण जगत आहोत. आम्ही काही केलेले नाही, आम्ही केवळ त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. जे काही करायचं ते देवाने केलं, येशूने केलं आणि पवित्र आत्म्याने केलं. आम्ही केवळ त्याचा लाभ उचलतोय. म्हणून आमच्याकडे फक्त आभार केल्याशिवाय काही नाहीये. आणि ते पण जर केलं नाही तर मग आमचा काय फायदा मग जीवनामध्ये? आणि जेवढं तुम्ही जास्त आभारी करताल, जेवढं तुम्ही स्तुती आराधना करताल, जेवढं देवाला गौरव करताल ना, तेवढं तुमच्या जीवनामध्ये आनंद, भरभराट, आशीर्वाद परमेश्वर सुरू करतो. हा जो देव होता, हा जो शब्द होता, हा 33.5 वर्ष या पृथ्वी तलावरती चालला. आणि नंतर आपण पाहतो फिलिपिन्स त्याचा दुसरा अध्याय 5 वचन की तुमच्या ठाई असो. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठाई होती. काय चित्तवृत्ती होती? प्रीती, सहनशीलता, परमेश्वराची आज्ञा पालन करणं. ओके. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, देवाच्या स्वरूपाचा असूनही शब्द देव होता. देवाच्या स्वरूपाचाच होता ना तो. पण परमेश्वरी देव होता, शब्द पण देव होता. आता त्या शब्द मी सांगितलं, ते शब्दाचं मग पृथ्वीवरचे नाव काय झालं? इमॅन्युअल. मग सानिध्यात देव. पण पृथ्वीवरती त्याला काय नाव देण्यात आलं? येशू. हा शब्दाचं नावच येशू आहे. म्हणजे शब्द इज इक्वल टू येशू, इज इक्वल टू स्वर्गातून उतरलेली भाकर, इज इक्वल टू सार्वकालिक जीवन, इज इक्वल टू परमेश्वराची आज्ञा पालन करणार. हा जो शब्द होता वचन, त्या देवाच्या स्वरूपाचा असून सुद्धा देवाच्या बरोबरीचे असणे, बरोबरीचे असणं. कारण परमेश्वर पण देव, शब्द पण देव, त्याच्या बरोबरीचा होता. बरोबर. असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. असे त्यांनी मानले नाही. पण त्यांनी काय केलं? गौरव सोडून मानवी देह धारण केला. शब्द तेही झाला. ज्यांनी जग उत्पन्न केलं, जगामध्ये त्याचा सहभाग होता, त्याने गौरव सोडून गायच्या गोठ्यात पुढच्या माझ्यासाठी जन्म दिला. आता गायचा गोठा किती स्वच्छ असतो हे सांगायची गरज नाही. बरं. महाराज ते मानवी लोक त्याला शोधले. आता राजाचा राजा जन्मला आलेला, युद्धाचा राजा जन्मला आला म्हणून ते हेरोदेच्या घरी गेले, हेरोदेच्या महालामध्ये गेले राजाला शोधायला. पण राजा कुठं आलाय? नंतर एवढा झाला तो की गायच्या गोठ्यात जन्म घेतला. आणि म्हणून जी चित्तवृत्ती येशूमध्ये होती ती आमच्यामध्ये आहे का? प्रीती, सहनशीलता, क्षमाशील, आज्ञापालन हे सुद्धा मंडळीत असणं गरजेचं आहे. कारण येशू आमच्यासाठी एक उदाहरण आहे. बरोबर. दुसऱ्यांनी जर वाईट केलं तर तो वाईट नाहीये.
आपण त्याला काय करायचं की माझ्याच्याने तू दुखावला गेला ना बाबा, मी तुला क्षमा मागतो. भले चुकी त्याची असू दे, तुम्ही क्षमा मागून मोकळे व्हा. ओझं घेऊ नका, कारण रात्री झोप येणार नाही. मग सारखं कुडकुड लावून राहील. बरोबर क्षमा करून टाका, विसरून जा. म्हणून ते इस्रायल राष्ट्र नुसते कुरकुर करणार आहे. आणि तुला मन्ना दिलं तर तेव्हा मटणाचं काय, मटण दिलं तर पाण्याचं काय. बरोबर कुरकुर 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 कुरकुर. देव देतोय, अग्निस्तंभ आहे, मेघस्तंभ आहे, मटण खायला मिळतंय, काम करायची गरज नाही, 9 to 5 ड्युटीची गरज नाहीये, बँकेमध्ये पेमेंट करायची गरज नाही, सोनं चांदी सर्व भरभराट आहे. परमेश्वर नित्य नियमाने त्यांच्या सांगितलं वावरतोय, तरी कुरकुर कुरकुर कुरकुर. असा आपण असतात का? म्हणून जी चित्त होती तो असं नाही म्हणणार परमेश्वर तुझ्या बरोबरीचा असो, मी गायचं वाटत जाऊ का. वचन सांगते तर देवाच्या बरोबरीचा असून सुद्धा त्यांनी एवढी नम्रता धारण केली. तो आमच्यासाठी उदाहरण आहे. ती चित्तवृत्ती तुम्ही धारण करा असं पाऊल म्हणतो. आणि आम्ही त्यावेळेस चित्तवृत्ती धारण करू नका. प्रीती हे एवढं सुंदर देवाने दिलेलं गिफ्ट आहे ना. प्रीती ही सहनशील असते, प्रीती बळाया मारत नाही, प्रीती दुसऱ्यांना क्षमा करते, प्रीती आनंद करते, आणि प्रीती उन्नती पाहत असते दुसऱ्याची. पण प्रीतीमध्ये आपण काय पाहत असतो, आमच्या उन्नतीपेक्षा दुसऱ्या व्यक्तीची उन्नती कशी होईल. पण दुसऱ्याची उन्नती झाली तर नक्कीच तो व्यक्ती तुम्हाला काय म्हणत, आशीर्वादित करत. किंवा एक काळ असा होता माझ्यामध्ये, मला प्रॉब्लेम होता, त्याला ह्या व्यक्तीने मला मदत केली. मी आयसीयू मध्ये होते, ही व्यक्ती माझ्यासाठी प्रार्थनेला आली होती. मी आयसीयू मध्ये होतो, एक व्यक्ती ही पाण्याची बाटली टाका घेऊन आली होती. माझे नातेवाईक कोण होते, पण ही व्यक्ती माझ्या बरोबर होती. आणि ज्यावेळेस या अशी प्रीती आपण दाखवतो चर्चमध्ये, चर्चच्या बाहेर लोकांना, त्यावेळेस लोक आठवण काढतात. लोक म्हणतात बरोबर ख्रिस्त याच्यामध्ये दिसतोय बा. आणि मग ख्रिस्त आमच्यामधून आम्हाला लावायची गरज नाही, ते म्हणतात तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुमच्यामध्येच ख्रिस्त दिसतोय. बरं प्रीती क्षमाशील फक्त मुखाने बोलणार नाही, तर कृतीत ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस खरोखर ख्रिस्त राबवला जातो. आणि तो लोक स्टेज जातात तुम्हाला. लोक बोलवतात, मान सन्मान करतात तुमचा. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद मागू. देवा आखू दे. परमेश्वर येशूची चित्तवृत्ती धारण करा. स्वर्गाचे लोक हा सावंत म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, स्वतःला रिक्त केले, रिकामा केलं तुम्ही संपूर्ण. आणि वचन सांगते मनुष्याचं प्रतिरूप धारण केलं. शब्द कोण होता? देव होता. आता तू शब्द कोण झाला? प्रतिरूप धारण केले त्यांनी, मनुष्याचं प्रतिरूप धारण केले. म्हणून देवाने काय केलं, म्हणून आपलं प्रतिरूप केलं की हा प्रतिरूप आहे ना, हा झाडाचं फळ खाणार आहे. हवा मॅडम झाडाचं फळ खाणार आहे, बरोबर ना. आणि हवा मॅडमने फळ खाल्ल्यानंतर आराम बाबा पण ते फळ खाणार आहे. आणि मग शब्दाला पाठवावं लागणार आहे, बरोबर. हे देवाला माहिती होतं. आणि मग देवाने काय केले होते, आधी शब्दाची व्यवस्था केली की बाबा तुला जावं लागेल, तुम्ही थांबवते आणि ते घ्यावं लागेल, बरोबर. आम्ही काहीच केलं नाहीये, आम्ही सर्व चुकाच केलेल्या आहे. पण त्या चुकीची क्षमा करणारा कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. म्हणजे लक्षात ठेवा, ते क्रूस खाणं सोपं नव्हतं, बरोबर. गुड फ्रायडे सोपं नाही येते, ते खूप हार्ड जीवन येते. 12 ते 3 आता आपल्याकडे फॅन बिल आहे म्हणून आपल्याला बरं वाटतं. इथं 12 ते 3 नुसतं तिथं उभं राहिलं तरी आपल्या अंगाची लाई होती. आणि तिथं इस्रायल राष्ट्र आहे, ते वाळवंट आहे. हा नुसतं तो असं थांबला नव्हता, तर त्याला हात आणि पायामध्ये खिळे मारलेले होते. काट्यात डोक्यावरती काट्याचा मुकुट घातला होता, बरोबर. आणि फटके मारले होते, 39 फटके. आणि उन्हामध्ये तो त्या खांबावरती लटक होता. अजून अतिरेक म्हणजे काय, की लोक चेष्टा करत होती त्याची. शब्द त्याला माहिती की देवाने मला एकुलता एक पुत्र, देव स्वतः लटकलाय तिथं, देवाचा एकुलता एक पुत्र लटकलाय. का माहिती का? की ते जीवन आहे, तिची भाकर आहे ना, ते आम्हाला मिळावी. त्याच्यातलं एक अंश पण आपण सहन केलं तर देवा तू कुठे आहे, काय करतो देवाची गणित परीक्षा देत. देवा कुठे आहे, मला एवढा त्रास झाला, मला अरे बाबा तुला थोडासा टाकण्याची करू दे, जरा चित्तवृत्ती देवासारखी होऊ दे, बरोबर. आपण प्रीती करणारे क्षमाशील कधी वेळ माहिती का, की समोरच्या पुढे काहीतरी
गोष्टी घडल्या तर आमच्यामधून क्षमा दिसेल ना. आता एखादा व्यक्ती चुकीचा वागला तर तुम्ही प्रतिसाद कसा देता हे पाहण्यासाठी समोरचा व्यक्ती पण तेवढा ऍग्रेसिव्ह पाहिजे ना. जर तो ऍग्रेसिव्ह असला तर तुमच्यातून क्षमा दिसेल ना. जो ऍग्रेसिव्ह आहे तुम्ही पण ऍग्रेसिव्ह झाला तेव्हा म्हणा मी तुला क्षमा शिकवतोय तो ऍग्रेसिव्ह झालेला आहे. चित्तवृत्ती धारण करा. म्हणजे काय कधी कधी आपण परीक्षेमधून जात असताना देव आम्हाला घडवतो बनवतो तयार करत असतो का माहिती तो वापरण्याचं साधन बनवतो. पण कसं आहे की मोशे तर म्हटलं मी तर जड ओठाचा आणि जड जिभेचा आहे मला बोलता येत नाही. परमेश्वर म्हणतो तुझी जीभ मी दिलेली. मी तुझ्या मुखामध्ये शब्द घालल. आम्ही पण जड जिभेचंच होतो. मी बसलो तर बोलायचो पण नाही कोणाबरोबर पण जगामध्ये मी बोलायचो. पण तेव्हा म्हटलं मला तर काही येत नाही द्यावा तर म्हटलं तुझी जीभ मी दिलेली तू उभा राहा मी बोलेल. माझा आत्मा बोलेल तुझ्या मुखाद्वारे. तू फक्त विश्वासाने उभा राहा. बरोबर तसंच आहे तुम्ही फक्त विश्वासाने उभा राहावा देव तुम्हाला वापरण्याचं साधन बनवणार. तुमच्या कामावरती तुमच्या ज्या ठिकाणी पोझिशन आहे नोकरी धंद्यामध्ये बिझनेस मध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहे चर्च मध्ये म्हणा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला देवाने डिप्लॉय केलेले ठेवलेले आहे ना देव तुम्हाला वापरणार आहे. तुम्ही आशीर्वादित होणार आहे. तुमची लेकरं बाळ आशीर्वादित होणार आहे. तुमची धनसंपत्ती वाढणार आहे. तुम्हाला भरभराट प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. तुम्ही मस्तक असाल शिपूट कधी असणार नाही. सर्व शाप हे तुमच्यापासून दूर होतील. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत. परमेश्वर तुमचा सर्व मार्ग सुख संपन्न करत. हे प्रॉपर्सी आहे कोणासाठी करी. मी मागच्या वेळी प्रॉपर्सी केली होती. गाडी ब्रदरांनी गाडी घेतली. आज मस्त ब्रदरांनी गाडी घेतली. त्याच्या टाईप जीवन आहे. आणि त्या जीवनामध्ये आम्ही आनंदी असावं. आम्ही दुःख भोगत असू नये आम्ही आनंदी असावं. कारण आनंदी असल्याचा व्यक्ती देवाचं काम करणार ना. शरीरामध्ये दुःख आहे आजार आहे प्रॉब्लेम आहे समस्या आहे आणि देव म्हणा कर काम. अरे देवा इथं मारत चाललो एवढे समस्या तुम्ही कुठं जाऊ. परमेश्वर ती काळजी घेतो की तुमच्या सर्व समस्या तो दूर करतो. पण ते दूर करत असताना काय करतो तो आम्हाला घडवतो बनवतो. त्यामुळे वापरण्याचं पात्र व्हावं. कारण तुमच्यामधून साक्ष झाले नाही तर तुम्ही दुसऱ्याला काय दुसऱ्याचा प्रॉब्लेम कसा काय समजू शकता. बरं मला जाणार नाही मला प्रॉब्लेम नाही मी जर मला काय माहिती गरिबी काय असते प्रॉब्लेम काय असतो उन्हात फिरणं काय असतं मला माहित नाहीये. आजार काय असतो मला माहित नाहीये. पण ज्यावेळेस मी त्याच्यातून जातो मला कळतं की मी साक्ष बोलतो देव मला त्या प्रॉब्लेम समस्येमधून सोडवतो. मग मला कळतं की हा व्यक्ती ज्या समस्येमधून गेलेला आहे त्या समस्येमधून मी पण गेलेलो आहे. मग मी त्याच्यासाठी म्हणतो की परत भाऊ मी पण त्या समस्येमधून गेलेलो आहे. मी तुला प्रार्थनेची मदत करू शकतो. आपण प्रार्थना करू शकतो आणि मग आपण साक्षीचा पात्र होतो. हे देवाला घडवायचं असतं. म्हणून तो कुंभार जेव्हा माती पाय खाली तुडवताना मातीला खूप त्रास होत असतो. पण माती कुंभार म्हणत असतो त्याला तुडवला जातो कारण मग तुला वापरण्याचं पात्र बनवणार आहे. ते जर पात्र तुडवलं गेलं नाही ना तर भक्तीच्या आग्नीत टिकणार नाही ते. बरोबर. आणि त्या भक्तीच्या आग्नीत टिकल्यानंतरच मग त्याच्यावरती कलर मारला जातो आणि मग ठेवलं जातं ते चांगल्या ठिकाणी. तो कारण किती पात्र किती सुंदर आहे ते पात्र होतं तुला माहिती आहे का माझी भूतकाळात आहे. बरं पण ते चमकणार असतं ते वापरण्याचं पात्र होतं. तुम्ही वापरण्याचं पात्र आहात म्हणून तुम्ही जर प्रॉब्लेम समस्यामधून जात असताना काळजी करू नका. देव तुम्हाला वापरणार आहे आणि पर्पज साठी तुम्ही त्या प्रोसेस मधून चाललेला आहे. ती प्रोसेस झाली ना की तुम्ही आशीर्वादाचा वापरण्याचं पात्र होणार आहे. परमेश्वर तुमचा वापर करणार आहे. थोडंसं जाऊ दे थोडंसं सांगते थोडीशी झळ बसू दे पण विश्वास उडवू नका. देवावर टिकून राहा वचनात टिकून राहा चर्चला येत राहा. देवाचे नित्य सेवक जे असतात त्यांचं वचन ऐका त्यांचे शब्द ऐका ते जे काही तुमच्यावरती शब्द बोलतात ते प्रार्थना करतात ते ऐका ते आणि विश्वासाने दररोज परमेश्वराच्या सांगितलं तुमचं द्या काही करत नाही. सैतान तुमचा जीव घेणार नाही. त्रास देतो भीती घालेल पण तुमचा जीव घेण्याचा अधिकार त्याला नाही. तुम्हाला कारण सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही चालणारे आहात. हे येशू ख्रिस्ताने त्यासाठी क्रूस कापून घेतलेला आहे. तो शब्द जीवन म्हणून तुमच्यामध्ये आलेला आहे.
की तुम्ही गरीब नसावं म्हणून तुम्ही गाईच्या गोठ्यात जन्म घेतलाय, की तुमच्याकडे सधन असावं, तुमच्याकडे तुमच्या तेला तुपा मिठाला काही प्रॉब्लेम होऊ नये. बरोबर. गॅसची काळजी करू नका. ऑलमोस्ट मार्ग देव वाकडा करत. परवा दिवशी सांगतो मी, परवा दिवशी काय झालं म्हणजे मागच्या आठवड्यात 24 तारखेला आमचा गॅस संपतो आणि मुलाने गॅस हे करायला टाकला. तर बरोबर 24 मध्ये एक महिना जातो आमचा. तर प्रार्थना केली आम्ही, त्यांनी ह्याच्यावरती गॅस बुक करायला टाकलं. तो म्हटलं की अजून 10 दिवस मागवा, गॅस नाही आला. तर बरोबर त्यावेळेस 3 तारखेला काय झालं, एकदम लॉक उघडला त्याचा आणि तुमचे गॅस बुक करायला आम्ही अलाउड करतो. आणि 3 तारखेला त्यांनी बुक केलं आणि 3 ला संध्याकाळी गॅस आला. एक एक्स्ट्रा होता आमचा, एक एक्स्ट्रा होता, तो एक्स्ट्रा लावला आणि मग 4 तारखेला नवीन गॅस आला. पण हे ते 24 ते 3 तारखेपर्यंत देवानी चालवलं, प्रार्थना केली, देवानी चालवलं. तुमच्या गॅस संपत नसेल तर देवाकडे प्रार्थना करा, गॅस संपणार नाही. एक लेडी होती, नेहमी तिच्या घरात 3-4 पाली असतात ना, पाली यायच्या सारख्या, आणि तिला किचन मध्ये जात नव्हती ती पालीमुळे. तिने प्रार्थना केली, गुडघ्यात टेकून, देवा ह्या पाली अदृश्य कर. आणि नंतर काय दिवसात त्या पाली येणं पण झालं. पण म्हणजे तुम्हाला सांगतो ना, तुम्ही कशासाठी प्रार्थना करायचं नाही. तुम्हाला कधी कधी वाटतं की देवासाठी अशा गोष्टीसाठी प्रार्थना करायची, अहो करा, मला येईल. एक स्त्री तर म्हणत होती की आमच्या नळाला पाणी येत होतं, त्यासाठी प्रार्थना केली. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा ते प्रॉब्लेम तुम्ही प्रार्थना केली म्हणजे ती सॉल्व्ह करतो. तर मोठ्या गोष्टीची काळजी करू नका. अहो तो समुद्रात उभारणारा देव, सगळे आले इस्रायल राष्ट्र तिथं, खाली पाठीमागून फारो आणि समोर समुद्र. काय करायचं? देव म्हणला काय करायचं, काय तुझ्या हातात दिले ना काठी, विश्वासाची काठी आहे ना, मारली आणि मुखाने बोल. बरं, विश्वासाची काठी मारली, उघडलं समुद्र. तुमच्या समोर काय समुद्र आहे का? तुमच्या पाठीमागं काय प्रॉब्लेम आहे का फारोचा? अरे विश्वासाची काठी घेऊन मारा, तुम्हाला तो समुद्र. बरोबर. म्हणजे तुमच्या पाठीमागं हे तुमचे शत्रू आहेत तर ते समुद्र ते कुठले ते तुम्ही डोळ्याने पाहता. तुमच्या विरुद्ध एक शब्द या कुठलाही शत्रू तुमच्या विरुद्ध प्रॉस्पर होणार नाही, तो तुमच्या विरुद्ध बलाढ्य होणार नाही, तुमच्यावरती मात करू शकणार नाही. तो भीती जरूर दाखवल पण तो तुमच्यावरती मात करू शकणार नाही. तर तुम्ही देवाचं लेकरू आणि तुम्ही देवाचं लेकरू आता त्यांनी तुम्हाला आशीर्वादित केले, त्यांनी तुम्हाला प्रोटेक्ट केलेले, तो तुमच्या भोवती आहे. आणि वचन सांगते की त्याचे देवदूत नित्य नियमाने तुमच्या पाठीमागे असतात. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस तुमच्या पाठीमागे देवदूत असतात. अजून माहिती की कोरोनाच्या काळात माझ्या मिसेसनी, मी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो, माझ्या मिसेसनी माझ्या पाठीमागं तिथं, मी बघाई करत नाही बरं का, पुलपीटवर नाही होत आहे, मिसेसने माझ्या पाठीमागं एक देवदूत बघितला. एवढी खोलीमध्ये फक्त त्याला पंख दिसत होता, त्याच्या पाय आणि त्याचं डोकं दिसत नव्हतं. तिने फक्त पंख बघितला प्रार्थना करत असताना. म्हणजे सांगायचा उद्देश काय, मी पाड्या मारत नाही. तसे तुमच्या पाठीमागे पण देवदूत आहे. तुम्हाला दिसत नसलं तरी मी सांगतो, तुमच्या पाठीमागं तुम्ही चालत असताना, तुम्ही लोकांबरोबर बोलत असताना, तुमच्या कामामध्ये येण्या जाण्यामध्ये देवदूत असतात. ते प्रोटेक्ट करतात, संरक्षण देतात, प्रॉस्परिटी देतात, तुमच्या असलेल्या गोष्टीचा पुरवठा करतात. देवदूतांची मदत घ्या. तुम्ही जर नसाल तर देवदूताला पाठवा. मी प्रार्थना करत असताना मी म्हणतो तेव्हा एक देवदूत सोडा यांच्या पाठीमागं, त्या देवदूताला काम. देवदूत येतो, संध्याकाळी येतो, सिस्टर प्रार्थना करतील, आता मग मी काम करेल, सिस्टर प्रार्थना करेल, मी काम करेल. सिस्टर बोलतच नाही कारण सिस्टर स्वयंपाकातच बिझी आहे. देवाला वेळ देऊन देवदूत प्रार्थना करा, देवदूत तुमच्या पाठीमागं काम करतील. बरोबर बरोबर. आमच्या गॅससाठी आम्ही प्रार्थना केली, गॅससाठी देवदूतांनी किती जबाबदारी. छोट्या छोट्या गोष्टी असल्या, मोठ्या मोठ्या गोष्टी असल्या, देवावरती विश्वास होता, देव काम करणार.
आणि जसं तुम्ही साक्ष तुमच्या जीवनामध्ये घडत राहतील ना, तुमचा विषय अजून स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना एन्करेज कराल, दुसऱ्यांना प्रोत्साहन देताल, दुसऱ्यांच्या उन्नतीसाठी या दुसऱ्यांच्या बढोतरीसाठी तुम्ही एक परमेश्वराचं ज्याला म्हणतो ना, मुखातून तुमच्या स्तुती आराधना उत्तेजना ज्यावेळेस बाहेर पडेल ना, दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा अंतःकरणामध्ये एक प्रकारची सांत्वना मिळेल. तो पण म्हणा यस देव माझ्यावर. आपण पाहू म्हणा पुढं. असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तोही वधस्तंभावरचे मरण सोसले. मरण आणि ते पण काय केलं? वधस्तंभावरचं मरण सोसलं. म्हणजे तो एवढा लीन झाला, तो शब्द होता जो देवाबरोबर होता, तो शब्द देवी झाला. आणि कळस म्हणजे काय माहिती का? त्या शब्दाने झागा उतरवला आणि शिष्याचे पाय उतरले. बरोबर, झागा उतरवला, शिष्याचे पाय धरले. झागा म्हणजे काय? ते स्वर्गीय सामर्थ्य असतं. कोणती वक्ती टाकलं ते, पण तो म्हटलं की जरी गुरु मी कोण आहे, दास आहे, मी दासाचं स्वरूप केलंय आणि शिष्याचे पाय धरले. बरोबर, आम्ही जेवढे पुलपीठवर असतो ना, आम्हाला एवढे जास्त नम्र असं की आम्ही कोण शिष्याचे पाय धरणारे व्हावे. बरोबर, तर शिष्य आहे जन्मून नुकतेच जन्मलेले, पालक येते, अजून प्रौढ व्हायचंय, त्यांना प्रौढपर्यंत आम्हाला न्यायचंय. बरोबर, कारण प्रौढापर्यंत नेण्याची जबाबदारी ही पुलपीठची आहे. पुलपीठ ज्यावेळेस त्यांना प्रौढापर्यंत नेईल त्यावेळेस ते वापरण्याचं साधन असेल ना, तर बालकाला तुम्ही काय म्हणणार, हे 10 रुपये मार्केटमधून सामान घेऊन ये. आता त्या बाळाला चालताच येत नाही, तो काय सामान घेऊन ये? नाही ना, त्याला प्रौढ व्हायला पाहिजे ना. जसं मंडळी जर प्रौढ झाली तर ते चर्चमध्ये हातभार लावाल, वापरण्याचं साधन होईल, अजून मेंबर घालतील, तुमच्या पाठीमागे उभे राहील, तुमच्यासाठी प्रार्थना कराल, चर्चची उन्नती भरभराट होईल जर प्रौढ असला तर. म्हणून ते काम प्रत्येक पुलपीठचं आहे. बरोबर, वचन काय सांगते, त्यांनी देव असून सुद्धा त्यांनी काय केलं? शिष्यांचे पाय धरले. तो काय म्हणतो शिष्यांना, जसं मी करतो तसं तुम्ही करू नका, असं म्हणतो. तसं तुम्ही करा, ही चित्तवृत्ती तुम्ही सुद्धा धारण करा. कारण तुम्हाला जरी मी निवडलेले, अभिषिक्त केलेले, तरी तुम्ही कोण आहात? दास आहात. प्रेज गॉड. ओके, आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. मरण आणि ते पण वधस्तंभावरचं मरण सहन केलं या सोसले. म्हणजे शब्द जो होता त्याचा जन्म कुठून झाला? देवातून झाला. पण हा शब्द काय झाला? देवी झाला. हा शब्द कोण होता? जीवनाची भाकर होता. हा जीवनाची भाकर कशाला उतरून आला? की तुमच्या माझ्यामध्ये सार्वजनिक जीवन देण्यासाठी. पण या सार्वजनिक जीवनाची अट काय होती? देवाच्या प्रतिरूप पासून सुद्धा वधस्तंभावरचं मरण सहन केलं. तर ते वधस्तंभावरचं मरण न आमच्या पापाची सुटका होऊ शकत होतं. ज्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेले, आम्ही आरोग्य तर प्राप्त केलेले आपल्याला मिळतं. आपण त्याला 39 फटके पडलेत ना, मांस आणि रक्त निघाले त्याच्यातून, साधे का काय, पण त्याच्यासाठी त्याला वधस्तंभावरती जावं लागलं. ही आज्ञापालन होती. म्हणजे ऍक्च्युली शब्दाचा जन्म कशाला झाला? क्रूस खांबासाठी. आणि त्या क्रूस खांबावरती काय झालं? तुमच्या माझ्यासाठी सार्वजनिक जीवनाची मुक्तता झाली. ते जीवन आमच्यामध्ये उतरून आलं. पण तो जीवनाची भाकर आहे आणि ही भाकर सेवन करणं म्हणजे काय? त्याच्यावरती विश्वास ठेवणं. आम्ही केवळ विश्वास ठेवल्याने आम्हाला सार्वजनिक जीवन मिळालेलं आहे. पण सार्वजनिक जीवन देण्यासाठी त्याला क्रूस खांब घ्यावा लागला, त्याला मरण सहन करावं लागलं. पण मरण सहन केल्यानंतर देवाचे अजून एक गौरवशाली अजून एक इच्छा पूर्ण होणार होती. ती काय? हिब्रू याचा पहिला अध्यायापासून ते कोणी परमेश्वराने कुठल्या देवदूताला असं म्हटलं की नाही, कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिलाय. कुठल्या देवदूताला म्हटले?
की तू माझा पुत्र आहे, आज मी तुला जन्म दिला आहे. बरोबर? कुठल्याच देवदूताला म्हटलं नाही. बरोबर आहे? मग कोणाबद्दल बोलतोय दावीद? हे दावीदच आहे. पहिला हे दावीद की कुठल्या देवदूताला म्हटलं की आज मी तुला जन्म दिलेला आहे. बरोबर आहे? हा वाचा परत आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, हम्म. तू माझा पुत्र आहेस, हम्म. आज मी तुला जन्म दिला आहे. हा? आणि पुन्हा आणि पुन्हा हा मी त्याला पिता असा होईल. पुन्हा पिता असावे. हे वचन खूप गहन आहे. एक लक्षात घ्या. मी आज मी तुला जन्म दिला आहे आणि पुन्हा पिता होईल. याचा अर्थ काय होतो? आज मी तुला जन्म दिला आहे आणि पुन्हा पिता होईल. म्हणजे पुन्हा पिता होईल याचा अर्थ आधी पिता होता. आधी पिता होता ना, पुन्हा पिता होईल याचा अर्थ काय होतो? आधी होता ना तो पिता. कधी पिता होता तो? प्रारंभी तो पिता होता. कळतंय तुम्हाला? बरोबर? कधी प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. तो पुन्हा पिता होईल. मग मध्ये काय झालं? मध्ये तो मरण पावला आणि आज पुन्हा जन्म दिला. याचा अर्थ काय? पुनरुत्थान. कळलं? नाही कळलं? शब्द जो होता हा देह धरून आला. बरोबर? देह धरून आला, पुरुष खांबवरती गेला, मरण पावला. मरण पावल्यानंतर तो पुन्हा जन्म दिला. पुनरुत्थान झाला याचा अर्थ पुन्हा जन्मास आला असं वचन सांगताय. ऍक्च्युली तो जन्म नाही, तो पुनरुत्थान आहे. पण परत वचन काय सांगताय? पुन्हा वचन सांगताय काय? परत वचन एक शब्द त्याचा खूप हे. आज मी तुला जन्म दिला. आज मी तुला जन्म दिला. कधी? ईस्टरच्या दिवशी. ईस्टरच्या दिवशी मी तुला पुनरुत्थान केलेलं आणि मी तुला पुन्हा पिता झालेलो. म्हणजे 3 दिवस काय होतं? तो मानव म्हणजे परमेश्वरापासून लांब होता. म्हणून तो म्हटला मरेला मला अजून पित्याकडे जायचं, मला स्पर्श करू का? म्हणजे रक्त होतं, जे रक्त येशूचं सांडलेलं होतं ते देवदूतांनी गोळा केलं. येशूने ते रक्त घेतलं आणि परम पवित्र स्थानामध्ये जसा जुन्या करणातलं याजक बैलाचं कोकऱ्याचं रक्त घेऊन परम पवित्र स्थानात जायचा, रक्त शिंपडायचा आणि मग याजकाचं आणि इस्रायल राष्ट्राच्या पापाची क्षमा होत होती. तसं येशू ख्रिस्ताला दगडी मातीच्या मंदिरामध्ये जायचं नव्हतं. तर न ढाळणारं आढळ स्वर्गीय मंदिर तिथं खरोखरीच कोकऱ्याचं रक्त नाही, स्वतःचं रक्त मनुष्याचं देह म्हणून जो आला होता, जो शब्द होता, त्याच्यामध्ये जीवन होतं, ते जीवन असलेलं रक्त घेऊन, कारण रक्तामध्ये काय जीवन आहे, ते जीवनाचं रक्त घेऊन कुठे गेला? स्वर्गामध्ये गेला आणि पित्यासमोर ठेवलं. पित्याला म्हणताय, हे पित्या, हे माझं रक्त आता पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला सार्वकालिक जीवन दे, त्यांच्या पापाची क्षमा कर. आणि जे सुखलोक वाट बघा ते पुनरुत्थानाचं, ते सुखलोक उघड. म्हणून म्हणते याचा 27 वाक्य 53 वचनामध्ये वचन सांगते, भूमिकंप झाला, खडगी उघडली आणि मेलेल्यांची शरीरं बाहेर आली. कोण होते? सगळे जुन्या करारातले सेवक होते, जे येशू ख्रिस्ताची वाट बघत होते. अब्रामाच्या उराशी बसलेले, येशू ख्रिस्ताने सांगितलं तिथं, अब्रामाच्या उराशी बसले होते. पुनरुत्थान कधी होणार? आमचं पुनरुत्थान कधी होणार? तोच पुनरुत्थान करणारा शब्द पृथ्वीवरती आला आणि ज्यावेळेस तो पुनरुत्थान झाला आणि स्वर्गामध्ये रक्त घेऊन गेला, त्यावेळेस वचन सांगते की मग पवित्र आत्मा सुखलोकात गेला आणि सुखलोकात गेल्यानंतर जुन्या करारातल्या लोकांची थडगी उघडली गेली आणि थडगी उघडल्यानंतर जुन्या करारातल्या लोकांचं पुनरुत्थान झालं आणि ते स्वर्गात गेले. आणि मग येशू म्हटला, बाबा हा बघ आदम, हे हवा आहे, हा अब्राहम आहे, हा दावीद आहे, हा मोशे आहे, जे आता स्वर्गात आहे. आता ज्यावेळेस येशू येणार आहे त्यावेळेस तुमची मानवी आहे. आमचं पण पुन्हा आमच्यात जे झोपे गेलेले ते उठणार आहे. आम्ही जे आहोत
हे बदलून जाणार आणि त्याचं आगमन सोपे आपण आपला बोलण्याचं पण विधी आपण कीर्ती शास्त्र दुसरा अध्याय 9 ते 11 वाचूया. आणि त्याला 9 ते 11. हा यामुळे देवाने त्यामुळे देवाने त्याला अतिच्छ केले का पुरुषांची आज्ञा पालन केल्यामुळे. हा आणि सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. प्रेज द लॉर्ड. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव कोणाला दिले? त्याला दिले. प्रेज द लॉर्ड. हा यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. प्रेज द लॉर्ड. स्वर्गात देवदूत, पृथ्वीवरती मानव आणि अधोलोकात सैतान आणि सैतानाचं साम्राज्य येशूच्या समोर गुडघे टेकावे. बरोबर संपलं बायबल. ते एका संदेशामध्ये बायबल संपलं. अजून बायबल गहन आहे, अजून गहन आहे. तर हे ऍक्च्युली संपूर्ण बायबल मध्ये एकच शब्द आहे येशू. त्याच्यावर सर्व बायबल बेस आहे. त्या नावाशिवाय अजून दुसरं नाव त्यामध्ये नाही. म्हणून वचन सांगते स्वर्गात पृथ्वी खालचा सर्व गुडघा टेकावा ही देवाची इच्छा होती. म्हणून शब्दाचा जन्म परमेश्वरामधून झाला आणि तो शब्द देही झाला आणि तो शब्द पुरुष कामावरती गेला की स्वर्गात पृथ्वी खालचा प्रत्येक गुडघा टेकला जाण्यासाठी तो पुरुष कामावरती गेला. देवाने त्याला पुनरुत्थान केलं आणि तो पुनरुत्थित झाल्यावरती परमेश्वर म्हटला आज मी तुला परत जन्म देतो. मी पुन्हा तुला आता पिता झालेलो. कळते? म्हणजे याचा अर्थ तो पूर्वी पण पिता होता. माझ्या काळात त्याला जी आज्ञा पालन दिली होती, जी सहनशीलता त्यांनी करायची होती, त्यांनी जी प्रीती देवाची पृथ्वीवरती दाखवली. तर देव प्रीती तर येशू पण प्रीती. त्याची प्रीती नसती तो पुरुष खांबावरती घ्यायलाच नसता. बरोबर. आणि त्याला चॉईस होती. तो म्हटलाय बापा हा पहिला पासून टोळून जाऊ दे. मग परमेश्वर म्हटला अरे बाबा तू नाही गेला तर मग सगळं जग सगळं आदोलावर जाईल. म्हणून वचन सांगते देवाच्या स्वरूपात असून सुद्धा तो लीन नम्र झाला. म्हणजे तो आज्ञा पालन केली. तो पुरुष काम घेतला आणि तुमच्या माझ्यासाठी तो पुरुष कामावरती गेला. ज्या ठिकाणी राजजादा पाहिजे त्या ठिकाणी कृष्ण गेला. ज्या ठिकाणी जग पाहिजे होतं, पराभव पाहिजे होतं, त्या ठिकाणी कृष्ण गेला. कारण त्याच्यामध्ये काहीच दोष नव्हता. तो माझ्यासाठी गेला, तो तुमच्यासाठी गेला. पण तो पुनरुत्थान सुद्धा झाला. आणि वचन सांगते स्वर्ग पृथ्वी खालचं सर्व गुडघा टेकला जावा असं सामर्थ्य त्या नावात देवाने आता ठेवले. बरोबर. म्हणून प्रत्येक गोष्टीला नाव आहे. पंतप्रधान ह्या हुद्द्याला नाव आहे, राष्ट्रपतीला नाव आहे, कॅन्सरला नाव आहे, डायबिटीसला नाव आहे, हार्ट अटॅकला नाव आहे, कोरोनाला नाव आहे. बरोबर आहे ना. प्रत्येक गोष्टीला नाव आहे. पण ह्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ नाव आहे येशू. तुम्हाला प्रत्येक नावावरती जर जय मिळवायचं असेल, कॅन्सरने डोकं टॅकवायचं, गुडघे टाकायचं असं वाटत असेल ना, येशूचं नाव त्या कॅन्सरवरती वापर. सैतानाने गुडघे टाकावे असं वाटत असेल तर त्या सैतानावरती येशू हे नाव वापर. तुमच्या घरच्या परिस्थितीमध्ये कठीण परिस्थिती असेल त्याच्यावरती येशू नाव वापरा. ते गुडघे टेकव. मुलं बाळा ऐकत नसेल तर येशू नाव वापरा. मुलं गुडघे टेकतील. बाप्पा मम्मा मला माहित नाही काय पण मला आता चर्चला येशू वाटतं आणि तुझ्यासाठी मी येशू नाव वापरतोय बाबा. ते गाणं माझा मुलं मला अजिबात ऐकत नाही, माझा अजिबात ऐकत नाही, मोबाईल खेळतो, असं करतो तसं करतो, म्हणतो येशू नाव वापर. नवरा बायको प्रार्थना करायला लागले. नंतर 2 महिन्यात फक्त ते म्हणतात आता पायामध्ये गाणं गातो. येशू नाव वापरा. हे नाव फक्त तोंडाने घ्यायचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये पुनरुत्थान आहे, त्याच्यामध्ये जीवन आहे. आणि हे जीवन मनुष्य मात्र कपाटात. आणि तो लवकरच येणार आहे तुम्हाला मला घेऊन जाण्यासाठी. आणि ऑलरेडी ट्रम्प शेवटचा कारणा म्हणजे हा डोनाल्ड ट्रम्प हा शेवटचा कारणा आहे.
जो करंजीकरास पाहिला 54 वाचन 46 वाचनामध्ये दिलेला आहे. हा जर इस्रायल राष्ट्राच्या पाठीमागे उभा इस्रायल राष्ट्र जे आहे ना हे परमेश्वराचं घड्याळ आहे. 1948 पासून ते तयार सुरू झालेले आहे आणि आता ते युद्धात आहे. याचा अर्थ असं समजू नका देवाचं लक्ष नाहीये, देवाचा हा टायमिंग आहे. हे जे गॅस वगैरे हे चाललेले जगाच्या घडामोडी यासाठीच त्या कारणाला आणलेले. ट्रम्पचा अर्थच कारण होतो. केजीबी बायबल मध्ये ट्रम्प म्हटलेले, ट्रम्पेट नाही म्हटलेले, तर ट्रम्प म्हटलेले. आणि हा जो व्यक्ती आलेला आहे ना हा चिन्ह आहे की शेवटचा कारण वाजल तेव्हा जे वचन सांगते जे झोपी गेलेले ते जिवंत होतील आणि आपण बदलून जाऊ म्हटलेले. हे जे वास्तव करणार इस्रायल राष्ट्राचं जे युद्ध चालू आहे ना हे फिजिकल युद्ध नाहीये. नीट लक्षात घ्या. जर इस्रायल राष्ट्र इन्व्हॉल्ड आहे, जगाचा दुसरा देश इन्व्हॉल्ड असतो तर मी त्याबद्दल बोललो नसतो. तर इस्रायल राष्ट्र इन्व्हॉल्ड नका म्हणतो आपण समावेश भाग घेतोय तर ती देवाची योजना आहे. आता मंदिराची स्थापना होणार आहे, अँटिक्राइस्ट प्रगट होणं पण अत्यंत जवळ आहे. वाचनात राहा, प्रार्थनेत राहा. देव पुनरुत्थानाच्या संदेशाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. मला धन्यवाद परत एकदा पास्टर साहेबांना, हे सर्वश्रेष्ठ नाव म्हणायचं आहे. तुमच्या जीवनावरती आता तुमचा टाइम आहे. मी आता वचन सांगून तुम्हाला जागरूक केलेले आहे, तुमच्यामध्ये विश्वास आलेला आहे. ओके, काही समस्या असेल तर प्रार्थना करा, ऍग्री व्हा. वचन सांगते जिथं दोघं किंवा तिघं सहमत असतील तिथं देवाचं काम आहे. मी तिथं असेल, ऑलरेडी देवाचा आत्मा इथं आहे. मग प्रार्थना करू. तुमच्या काही समस्या असेल, मी प्रार्थना करत असताना तुम्ही पण प्रार्थना करा आणि बघा येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद मागतो परमेश्वरा राजाच्या राजा प्रभूच्या प्रभू आकाशात पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वर तुझे पण तुझं वचन मी सांगितलंय देवा, ज्याप्रमाणे मला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी वचन सांगितलं देवा. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर देवा. तुझ्या वचनाचे भुकेलेले आलेले देवा, त्याचे वचन ऐकलेले देवा, त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झालेले. पवित्र आत्म्याने तुला विनंती करते आता प्रखरीत्या उतरून येते पवित्र. ऑलरेडी तू उतरलेले आहे देवा. आज ज्यांची काही प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, ज्यांना काही आजार असेल देवा, ज्यांचा काही प्रॉब्लेम असेल, ज्यांच्यामध्ये काही संकट असेल, घराचं टेन्शन असेल देवा, कर्ज बाजारीपणा असेल देवा, नोकरी धंद्यामध्ये काही चिंता असेल देवा, कायद्याच्या काही गोष्टी असतील देवा, लहान मुलांच्या समस्या असेल, तरुण मुलांच्या समस्या असेल, लग्नामध्ये काही भांडणं असेल देवा, घरामध्ये अशांती असेल देवा, नातेवाईकांमध्ये फुटी असतील देवा, काही चर्चचे प्रॉब्लेम असेल, फायनान्शियली, फिजिकली, मेंटली काही प्रॉब्लेम असेल, मी आता प्रार्थना करते ह्या लोकांसाठी. येशूच्या नावात आता सर्व सामर्थ्याने मी त्यांच्यावरती अभिषेक उतरून आणते देवा आणि त्याची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर देवा. सर्व सैतानी अंधाराची शक्ती बंधनं मोडकरीस मध्ये येशूच्या नावात देवा. त्यांना आरोग्याने भर देवा, त्यांना सामर्थ्याने भर देवा. त्यांची सर्व तुरी चुकणे येशूच्या नावात निघून जाऊ दे देवा. विभक्तता बळ निघून जाऊ दे देवा. त्यांच्यामध्ये एकजूट, प्रीती, शांती, आनंद आण देवा. आणि देवा जो तेढ असेल, जो भेद असेल देवा नाहीसा होऊ दे. आणि परमेश्वरा ते रिलेशन जोडलं जाऊ दे देवा, बांधलं जाऊ दे, सक्षम होऊ दे, भक्कम होऊ दे देवा. आणि विशेष करून मागतो देवा जे मानसिक टेन्शन मध्ये असेल, ज्यांच्यामध्ये भीती असेल, निघून जाऊ दे ती भीती परमेश्वरा, निघून जाऊ दे ते टेन्शन देवा. होय देवा, कायद्याच्या गोष्टी असेल त्या सुरळीत कर देवा परमेश्वरा देवा. कोणाचा फायनान्स प्रॉब्लेम असेल, फायनान्स प्रॉब्लेम मोकळा कर देवा. होय देवा, हाडा सांगण्यानं बळकटी देवा. त्यांना रवा शेतकरी घरा करताना हो देवा, डोक्याचे आजार, पायाचे आजार, हार्टचे प्रॉब्लेम, हाडा सांगण्याचे प्रॉब्लेम, ऑर्थरायटिस ज्याला म्हणतो आपण, जे हाडाचे विकार येशूच्या नावात निघून जाऊ दे देवा. लेफ्ट हँडला, डाव्या साईडला जर काहीतरी प्रॉब्लेम आहे एका व्यक्तीमध्ये, निघून जाऊ देतो येशूच्या नावात परमेश्वरा. येशूच्या नावात देवा त्याला हील कर, बरं कर देवा. हो नातेवाईकांसाठी देवा एक व्यक्ती प्रार्थना करते, हील कर परमेश्वरा देवा. एक व्यक्ती घरी आहे देवा, त्याच्यासाठी प्रार्थना करते एक व्यक्ती देवा. आता त्याच्यामध्ये तू आरोग्य दे परमेश्वरा देवा. त्याला देवा त्याचा स्वभाव बदलून टाकण्यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करते देवा.
तू सहाय्य कर, मदत कर देवा. आता त्यांची जे काही मागितलं येशूच्या नावात ते पूर्ण कर देवा. आणि त्याची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पाहू म्हणून तुला विनंती करतो. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. तुझी दया कृपा आमच्यावरती उतरून आली सेवा करतो. धन्यवाद मागतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो म्हणून